नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसील म्हणजे खामगाव तालुक्यात। ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी तुम्हाला माहितीच असेल, माझ्या हातात आहे म्हणून। तर ही आहे अशोका सीडची अशोका कोथंबीर। हे आहेत आपले अशोकाचे डिस्ट्रीब्युटर गजानन ॲग्रो खामगाव यांचे ओनर। तर हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावली कधी, कारण की ते 3 महिन्यापासून शेतकरी करता उत्पन्न घेत आहेत या व्हरायटीचे। तर त्यांना 17-18 किलो मध्ये लाखोंचे उत्पन्न कसं मिळाले, तर हे मार्केट बघू शकता तुम्ही। हे 5-3चं मार्केट आहे। हे 5-3च्या मार्केटला इथे भाजीपाला लिलाव होतो। तर या व्हरायटी बद्दल आपली जी डिस्ट्रीब्युटर आहेत हे शेतकऱ्याची जरा मुलाखत घेतील। ज्या बरं शेतकऱ्याची मुलाखत तुम्ही तुमच्या पद्धतीने। मंडळी नमस्कार, हा आहे अशोका सीड्स बँगलोर या कंपनीचा हा धनिया आहे। आणि आपले शेतकरी आहेत केशव भागवत यांनी हा धनिया लावला होता। आणि मला सर्वात आधी एकच प्रश्न आहे यांना की हा एवढा धनिया उंच कसा झाला, कारण एवढा उंच नको ऍक्च्युली, म्हणून मी विचारतोय। हा उंच असा झाला की आपण एकरात 2 टप्पे टाकले, एका एकर अर्ध्या एकरचे टप्पे टाकले। वरून पाणी चालू झालं, हा त्याच्यामुळे आमची घाण झाली। तुमची घाण झाली म्हणजे बाया मिळत नव्हत्या, हा बाया येत नव्हत्या, त्याच्यामुळे हा उंच झाला। तरी फुल तरी आम्ही 3-4 क्विंटल रोजता विकायला काढत होते। गणित बी आम्ही समार काढा। आपण किती किलो धनिया लावला होता? आपण 17 किलो 17 किलो धनिया लावला। 17 किलो मध्ये आतापर्यंत तुम्हाला किती लाखाचं उत्पन्न आलं किंवा किती हजार 1 लाख रुपये उत्पन्न आलं? 17 किलो मध्ये। आणि क्विंटल मध्ये जर उत्पादन घेतो म्हटलं किती क्विंटल भरला की आतापर्यंत? कम से कम 40 ते 45 क्विंटल सांबार होती। एकरात 17 किलो 40 ते 45 क्विंटल सांबार भेटला, बरोबर आहे। म्हणजे जर विचार केला मंडळी, ऍव्हरेज समजा 50-70 रुपये भाव पकडला, पण पडलेल्याचे तरी आज 40 क्विंटल म्हटलं तर किती सांबार होऊन राहिला, किती रुपये धनिया होऊन राहिला। आणि भाऊंनी सांगितलं, माझा प्रश्न याच्यामुळे होता की ही डुंगळी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं याची हाईट खूप जास्त आली, उंची खूप जास्त आली। आणि तरी या पिंगटनी पडलेला यावर्षी पाऊस पण नव्हता ऍक्च्युली। ठीक आहे, खामगाव तालुक्यात म्हणजे इकडच्या साईडला पाऊस कमी आहे, पण त्यांचं बोथाचे गाव आहे, बोथा आंबे टाकळी त्या भागात पाऊस जास्त आहे। आणि तरी हा पिवळा बघा पडला नाही, हा पूर्ण हिरवा धनिया आहे। पण मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची काय मागणी होती? चांगली होती का? चांगली होती, अकोला होता, अकोला चांगला होता। हा हो का, ठीक आहे। फुल पावसात तुम्हाला कसं वाटतं? फुल पावसात कसं वाटतं? एकदम जास्त पाऊस झाला तरी कसा राहता? खर्च किती गेला? फवारणी वगैरे किती केली? 10,000 20,000? 15 ते 10,000 अच्छा, फवारणीचा की कशाचा? नाही बिया फक्त बियाण्याचा खर्च आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, फक्त बियाण्याचा खर्च आलाय या धनियाला, कुठलीही फवारणी नाही। खतं त्यांनी जे दिलेले आहे तेवढेच खतं। म्हणजे बघू शकता किती पावसामध्ये आणि किती टेम्परेचर मध्ये ही व्हरायटी आहे। तरी व्हरायटी प्रत्यक्ष ट्राय केलं पाहिजे व आपलं ही परिस्थिती सुधारली पाहिजे, लाखोचं उत्पन्न घेतलं पाहिजे। नमस्कार सर, एक मिनिट आणखी मी सांगू शकतो की बा मी एप्रिल मध्ये दिला होता, सॉरी हा मार्च मध्ये दिला होता धनिया। तर मार्च मध्ये दिल्यानंतरही आपल्याकडे एवढं 44, 45, 46 पर्यंत टेम्परेचर राहतं। आपल्या इकडे चिरसगाव देशमुख गाव आहे, तुम्हाला माहिती आहे खामगावात किती टेम्परेचर असतं, तापमान किती जास्त असतं। तरी तेवढ्या तापमानात सुद्धा तो धनिया मार्च मध्ये एप्रिल मध्ये सुद्धा हिरवागार होता, मे मध्ये सुद्धा हिरवागार होता। आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी चांगले पैसे केलेत त्या धनियाचे। धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुढे लागवड करा, राजमा वगैरे